बातमी केंद्रातून। केंद्र सरकार महिला आरक्षण लागू करण्याच्या प्रक्रियेला गती देत आहे। लोकसभा आणि विधानसभेमध्ये 33% आरक्षण देण्याबाबत सहमती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। 2011च्या जनगणनेच्या आधारे हा निर्णय लागू करण्याचा विचार आहे। नव्या जनगणना आणि मतदारसंघ फेररचनेची अट टाळली जाऊ शकते। प्रस्तावानुसार लोकसभेची सदस्य संख्या 543 वरून 816 केली जाऊ शकते। 273 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याची योजना आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुरुस्ती विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे। महिला आरक्षण 2029 मध्येच लागू करण्याला केंद्रानं गती दिली आहे। 2011च्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघांची फेररचना करणार आहेत। लोकसभेची सदस्य संख्या 543 वरून 816 वर जाणार आहे। 816 पैकी 273 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात येतील। महाराष्ट्रातील सदस्य संख्या 48 वरून 72 होणार आहे।